नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण जॅकेटचं कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण मापे पाहूया। उंची आहे 15 इंच, छाती आहे 36 इंच, शोल्डर आहे 15 इंच, मागचा गळा अर्धा इंच आहे आणि कंबर आहे 15 इंच। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण सर्वप्रथम उंचीमध्ये 1 इंच मिसळणार आहे। उंची आपली 15 आहे, त्याच्यामध्ये 1 मिसळून 16 वरती मार्किंग करणार आहे आपण। आणि इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच करणार आहे। आपली छाती 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच होता, प्लस 2 इंच म्हणजे 11 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहे। आणि आपण एक बॉक्स ड्रॉइंग करून कट करून घेणार आहे। हा शोल्डर आपल्या 15 इंच आहे, म्हणजे आपण 7.5 वरती मार्किंग करून घेणार आहे। आणि मुंडही आपण 7.5 वरती मार्क करून घेणार आहे। आता आपण दोन्ही लाईन ड्रॉ करून घेऊया। आपण इथून 1 इंच बाहेरच्या साईडला मार्क करून घेऊया आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया। आता इथून अर्धा इंच बाहेरच्या साईडने घेऊया मागच्या मुंड्याचा, आणि हे पुढच्या मुंड्यालाही अर्धा इंच घेऊया आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊया। आता आपण एका छातीचं माप टाकूया, म्हणजे 9 इंचावरती मार्किंग करूया। आणि इथं गळ्यापासून 2.25 इंच घेऊया। इथून अर्धा इंच खाली डाऊन करूया शोल्डरला, आणि आपण एक क्रॉस रेष मारून घेऊया। आता आपण खालच्या साईडने 3 इंच वरती सोडूया आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया। आता फ्रंटचा गळा ड्रॉ करण्यासाठी आपण इथे जिथे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथून लाईन ड्रॉ करूया। या पद्धतीने 6 इंचावरती। आता आपण फ्रंट गळ्याचा शेप देऊन घेऊया। या पद्धतीने आपण फ्रंट गळ्याचा शेप दिलेला आहे। आता आपण हे कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपलं पेपर कटिंग झालेलं आहे। आपण आता अस्तरवर कटिंग करूया। मी अर्धा मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि याच्यावर आपण आता पेपर कटिंग ठेवूया। हे बघा, जरा पेपर कटिंग अस्तर कमी पडते, आपल्याला या साईडने जोड लावावं लागेल आणि आपण पेपर कटिंग ड्रॉ करून घेऊया आणि कट करून घेऊया। पेपर कटिंग ड्रॉ करून झालेले आहे, आपण आता कट करून घेऊया। आता आपण मेन फॅब्रिक वर कटिंग करणार आहोत। माझी ही कुयरीची बाजू आहे, ती सरळ बाजू आहे आणि आपण याला डबल फोल्ड करणार आहे आणि आपण याच्यावरती कटिंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेतलेले आहे। आता आपण अस्तर ड्रॉ करून कट करून घेऊया। आता हे आपण कट करून घेऊया।
अशा पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झालेली आहे। आता आपण स्टिचिंगच्या पार्टकडे वळूया। आता आपण स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण बॅक रेडी करून घेऊया। ही माझी सरळ बाजू आहे आणि अस्तरची सरळ बाजू आहे। आपण त्याच्यावर खालच्या साईडने आणि मुंड्याच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने शिलाई मारणार आहे। फक्त ही साईड आहे, ती साईड आपण शिलाई मारणार नाही, त्या साईडने आपण कापड टर्न करून घेणार आहोत। आता आपण शिलाई मारून घेऊया। आता आपण गळ्याच्या इथला एक्स्ट्राचा पार्ट कट करूया, जेणेकरून आपल्याला गळा टर्न करायला व्यवस्थित होईल आणि आपण त्याच्यावरती नॉच पण मारून घेऊया। आता आपण हे टर्न करून घेऊया। आता मी हे टर्न केलेलं आहे, हे बघा या पद्धतीने आपलं दिसत आहे। आता आपण याच्यावर कडेने एक सर्व शिलाई मारून घेणार आहे। चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम।
या पद्धतीने आपली कडाची शिलाई मारून झालेली आहे। आता आपण टक्स मारूया। हे मी फोल्ड केलेलं आहे। आता आपण इथून शोल्डरचा आहे खांदा हाफ करून घेणार आहे आणि खालच्या साइडने मार्किंग करून घेणार आहे। आणि टक्सची उंची 5 इंचाची ठेवणार आहे आणि रुंदी अर्धा इंचाची ठेवणार आहे। दोन्ही साइडला आपण सेम मार्किंग करणार आहे। टक्स मारून घेऊया आपण। त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साइडला मारणार आहे। अशा प्रकारे आपला बॅक रेडी झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट रेडी करणार आहे। त्यासाठी सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहे। सर्वप्रथम आपण गळ्याची आणि मुंड्याची बाजू कव्हर करणार आहे आणि खालची साइडला शिलाई मारून घेणार आहे। सुरुवात करूया आपण। आता आपण एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया। आता आपण याच्या कडेने शिलाई मारून घेणार आहे।
याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट रेडी करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपला एक पार्ट रेडी झालेला आहे। या पद्धतीने आपला फ्रंट रेडी झालेला आहे। आता आपण खांदा शोल्डर जॉईन करून घेऊया। सरळ बाजूवरती आपण फ्रंटची सरळ बाजू ठेवलेली आहे आणि आता आपण खांदा शोल्डर जॉईन करून घेऊया। आता आपण साइडने शिलाई मारून घेऊया, या पद्धतीने एकत्र करून। तसंच दुसऱ्या साइडलाही आपण साइडने शिलाई मारून घेऊया। अशा प्रकारे आपलं जॅकेट रेडी झालेलं आहे। हे बघा, या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने आपलं जॅकेट रेडी झालंय। आता आपण इथे हुक आणि लूक करणार आहोत। खूप सुंदर पद्धतीने आपण जॅकेट तयार केलेलं आहे।